एसटीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण अटीच्या निर्णयाविरोधात बौद्ध समाज तहसील कार्यालय मोर्चा। एससी/एसटीच्या उपवर्गीकरण आणि क्रिमिनल अटीच्या खंडपीठाने दिलेला निर्णय तातडीने रद्द करावा या मागणीसाठी सकल बौद्ध समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता। सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उपवर्गीकरणाचा निर्णय संविधानात तरतूद नसताना घेतला आहे। हा निर्णय एससी/एसटीच्या समूहातील सर्व आपसात विभागणी करून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण करण्यास प्रवृत्त करत आहे। तसेच एसटी उपवर्गीकरणाची मागणी या जातीने कधीच केली नसताना तो निर्णय पारित केला आहे। त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी आज घनसावंगीतील तहसील कार्यालयावर सकल बौद्ध समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। जी 1 ऑगस्ट 2024 ला आदरणीय सुप्रीम कोर्टाने जो एससी/एसटीच्या विरोधात जो निकाल दिलेला आहे तो निकाल हा राज्यघटनेचा एक अपमान म्हणा किंवा राज्यघटनेच्या विरोधात दिलेला हा निकाल असून या निकालाचा आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी आणि जी सुप्रीम कोर्टाने जी वर्गीकरणाची किंवा उपवर्गीकरण हे महाराष्ट्र शासनाने हे करायला पाहिजे त्यांना दिलेल्या अधिकाराच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा दिनांक 7/10/2024 रोजी काढलेला असून या आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या एससी/एसटी मध्ये ज्या 59 जाती आहेत ह्या जातीवर अन्यायकारक हा निकाल असून या निकालाच्या विरोधामध्ये मोर्चा असून या निकालामध्ये जे उपवर्गीकरण दिलेलं आहे हे उपवर्गीकरण रद्द व्हावा ही आमच्या मोर्चाची प्रमुख मागणी आहे। आणि जोपर्यंत उपवर्गीकरणाची अट ही रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच मोर्चे आंदोलन काढू आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त आंदोलन होणार। ही आंदोलनाची पहिली या घनसावंगी या ठिकाणी सुरुवात आहे आणि या सुरुवातीचं रूपांतर इथून पुढे या भव्य मोर्चे आणि भव्य आंदोलनामध्ये होणार आहे। एवढंच मी या आजच्या ठिकाणी तुम्हाला शासनाला आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी शासनाला सांगू शकतो। ॲडव्होकेट विजय त्र्यंबकराव पडेकर।